नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गाव हे मल्लाचे गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की पहिलवान हर्षदने महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून स्पर्धेच्या खेळातून माझे स्वप्न पूर्ण करावे. परंतु देश पातळीवरील एशियन चॅम्पियनशिप खेळण्यासाठी हर्षदची महाराष्ट्रातून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. आता तो ऑलिम्पिकमध्ये खेळून जिंकण्याचं स्वप्न देखील हर्षद पूर्ण करेल, अशी ग्वाही हर्षदचे वडील केशव चेमटे यांनी दिली असून आई वडिलांचा व साधू संतांचा आशीर्वाद त्याच्या मागे असल्यानं हर्षदने गावाचे नाव आज देश पातळीवर झळकावले असल्याने आमच्या गावाचा आज हर्षद म्हणजे मोठेपणा असल्याचं ते म्हणाले. शिंगोरी गावच्या वतीनं हर्षद चेमटे यांचा गावकऱ्यांनी सहकुटुंब भव्य असा नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आजीनाथ महाराज शास्त्री, भगवान गडाचे उत्तराधिकारी कृष्ण महाराज शास्त्री, शिवसेनेचे नेते अरुणभाऊ चेमटे, सरपंच परमेश्वर केदार, संदीप बोडखे, सीमाताई केशव चेमटे, शारदाबाई चेमटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. केशव रोस्तम चेमटे, राहणार शिंगोरी. शिंगोरी गाव हे आमचं एक मल्लाचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं पहिलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलाचं एक स्वप्न होतं की हर्षदनी पैलवान असा नॅशनल किंवा महाराष्ट्राचं राज्याचं नेतृत्व करावं. त्यांनी ते माझ्या वडिलाचं स्वप्न 100% साकार केलेलं आहे. आणि माझ्या वडिलाचे किंवा गावाचे भाऊ बाबा सगळे संतांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. आमच्या गावात खेमदासजी महाराज आहेत, शिंगरुशी महाराज आहेत, यांचे भरपूर त्यातला आशीर्वाद लाभलेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी नॅशनल तर झाला आहे तो, आता त्याचं जे पुढचं एशियन किंवा ऑलिम्पिकचं स्वप्न आहे हे 100% पूर्ण करीन. कारण तो तेवढा जिद्दी आहे. त्याला लहानपणापासूनच कुस्तीचा भरपूर लढा होता. वयाच्या 3-4 वर्षापासून तो एवढी मेहनत केलेली आहे. लोक जर 3 वाजता उठत असतील, लोक 4-5ला उठायचे, तो रात्री 3ला उठायचा. झोपायला म्हणजे 3 टाईम व्यायाम करायचा तो. हे मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. त्यामुळे 100% तो यशस्वी होईल ही माझी भावना आहे. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.